आज आपण हॉटेलच्या पद्धतीने पनीर दम बिर्याणी बनवणार आहोत। बिर्याणीसाठी लागणारा भात आधी आपण शिजवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला एक मोठं टोप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे, 2 पट जास्त पाणी आपल्याला टाकायचं आहे भातापेक्षा जास्त। नंतर त्यामध्ये आपल्याला काही गरम मसाले टाकून घ्यायचेत, लवंग, मिरी, दालचिनी आणि शहाजिरे टाकायचेत आपल्याला। अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे, अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा रस टाकायचा आहे, बी नाही जाऊ द्यायची त्यामध्ये। 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। आणि जर तुमचा भात चिकट होत नसेल, कोलम वगैरे तांदूळ घेतलं तर त्यामध्ये तूपसुद्धा टाकू शकता। तुपामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो आणि पांढरा शुभ्र होतो। आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे, भाताच्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं। इथं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी बिर्याणी बनवते तर त्या अंदाजानेच मीठ टाकून घेतलंय। बासमती तांदूळ घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायचेत, एकदाच धुवायचे तांदूळ। आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायचेत आपल्याला। तांदूळ आपल्याला उकळी आल्यानंतरच टाकायचेत, त्याआधी नाही टाकायचे। आणि असे सतत हलवत राहायचे। तांदूळ आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचेत, पूर्ण 90% शिजवून घ्यायचेत। इथं भात शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची दुसरी तयारी करून घेऊ। पनीरचे जास्त बारीक तुकडे नाही करायचे आपल्याला, जास्त बारीक तुकडे केले तर पनीर विरघळून जाईल भातामध्ये, सॉफ्ट होऊन जाईल। म्हणून जरा बऱ्यापैकी तुकडे ठेवायचे, पीस भेटला पाहिजे भातामध्ये। आता पनीरला आपण मिरची पावडर आणि हळद लावून घेणार आहोत। मीठ नाही टाकायचं कारण आपण भात शिजताना पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून फक्त हळद आणि मिरची पावडरच टाकायची आहे। आणि बाकीचे मसाले आपण तर ग्रेव्हीमध्येच टाकणार आहोत। सगळे मसाले जर दोन्हीकडे हाफ हाफ करून टाकले तर मसाल्यांचा अंदाज आपल्याला येणार नाही, त्यामुळे इथे फक्त पनीरला चव येण्यापुरतं हळद आणि मिरची पावडर टाकलेली आहे। कारण की बाकीच्या मसाल्यांचा पण आपल्याला अंदाज आला पाहिजे, कोणता मसाला किती पडला आहे तो, त्यामुळे बाकीचे मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्येच टाकायचेत। गॅसवरती एक आता कढई ठेवू आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल ओतून घेऊ। तेल थोडं जास्त ओतलं तरीही चालेल, कारण की यामध्ये आपण पनीरसुद्धा फ्राय करणार आहोत आणि बिर्याणीसाठी लागणारा कांदासुद्धा। आणि याच कढईमध्ये आपल्याला पनीरची भाजीसुद्धा बनवायची आहे, त्यामुळे तेल जास्त झालं तरीही काही प्रॉब्लेम नाही। कांदा आता आपण छानपैकी सोनेरी रंगावरती येईपर्यंत फ्राय करून घेऊ। बिर्याणीसाठी जो बॅरिस्ता असतो तोच आपल्याला आता इथं फ्राय करून घ्यायचा आहे। छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। आता कांदा मस्तपैकी फ्राय झालेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला आता मॅरिनेट केलेलं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। मॅरिनेट नाही केलं, फक्त हळद आणि मिरची पावडर लावली आहे त्याला टेस्ट येण्यासाठी, कारण पनीर टेस्टलेस राहू नये म्हणून त्याला थोडंसं हळद आणि मिरची पावडरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते कच्चं पण राहणार नाही तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर, त्याला एक छान अशी चव येईल, टेक्स्चर येईल आणि त्याचा रंगसुद्धा बदलेल। पनीर काय आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिट, 3 मिनिट पण खूप होतात, 2 मिनिट जरी
मीडियम गॅसवरती फ्राय केलं तरीही चालेल. 2 मिनटानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये न टाकता असंच ठेवलं तरीही चालेल. एकदम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंगावरती जेव्हा आपण पनीर तळू तेव्हा मग ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे सॉफ्ट राहण्यासाठी. पण आता फक्त आपण नॉर्मल ते फ्राय करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते तसंच ठेवलं तरीही चालेल. आता त्याच तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि 3 कांदे टाकायचेत पातळ चिरून, बारीक पातळ चिरून 3 कांदे टाकायचेत आणि त्याच तेलामध्ये आपण आता ग्रेव्ही बनवणार आहोत पनीरची. कांदा लवकर परतावा म्हणून बऱ्यापैकी लोक त्यामध्ये चिमूटभर साखर टाकतात, पण मी नाही टाकली. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण बनवू शकतो. जेव्हा एकदम घाई गडबडीमध्ये रेसिपी बनवत असेल तेव्हा चिमूटभर साखर टाकायची. आता आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे, त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. घरगुतीच आलं लसणाची पेस्ट आहे, घरी बनवलेली. बाहेरची पेस्ट नाही वापरायची, त्याचा वेगळा वास येतो आणि ते नाही छान लागत. घरी बनवलेलं ताजं ताजं फ्रेशच घ्यायचं कधीही. आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर कांदा एकदम असा वेगळा होतो, मऊ होतो, तो मिसळून येतो एकदम आणि त्याचं सगळं तेल वेगळं व्हायला लागतंय. आता कांदा सॉफ्ट झालेला आहे, तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि घरगुती मसाला पण टाकला आहे मी 1 चमचाभर. बाकी दुसरे कोणतेच मसाले नाही वापरले. ॲक्च्युली बिर्याणी मसाला पण नाही वापरला. बिना बिर्याणी मसाल्याचीच बिर्याणी बनवलेली मी, पण तरी एकदम परफेक्ट झाली आहे. बिर्याणी मसाल्याची गरजसुद्धा पडणार नाही, फक्त अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. आता इथं 1 ते 1.5 चमचा इथं मी घरगुती मसाला टाकला आहे, घरचा घरगुती तिखट मसाला आणि एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ. सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला टॉमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे, टॉमॅटोची प्युरी. कारण टॉमॅटोची प्युरी टाकल्यामुळं ग्रेव्ही छान थिक होते, घट्ट होते, मिळून येते. आणि फक्त कांदा टोमॅटो चिरून जर ग्रेव्ही केली तर मग त्याचं पाणी वेगळं होतं आणि कांदा टोमॅटो वेगळा होतो. म्हणून असं ग्रेव्हीमध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकायची, छान मिळून येते ग्रेव्ही, त्यासाठीच फक्त. आणि टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे छानपैकी ह्याला तेल सुटेल. आता छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला, मसाल्याला. त्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकून घेऊ. 2च चमचे दही घेतलं इथं, जास्त दही पण नाही घेतलेलं. आणि दही टाकल्यानंतर छानपैकी सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा दह्याच्या सगळ्या गाठी ज्या असतात बारीक बारीक, ते छानपैकी फुटेपर्यंत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आता दही टाकल्यानंतर आपल्याला फ्राय केलेलं पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा. कारण की जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा पण आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा. म्हणजे अंदाजानुसार टाकायचं आहे, दोन्हींचा बॅलन्स होईल असं. अर्धा चमचाचं मीठ टाकलेलं आहे इथं मी. आणि नंतर त्यावरतून बारीक चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे आपली, एकदम छानपैकी तेल सुटलेलं आहे. आणि दही टाकल्यामुळे त्याला आणखी तेल सुटलेले आहे, आणखी तेलकटपणा आलेला आहे. परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे बिर्याणीसाठीची. आता आपण ग्रेव्ही काढून घेऊ आणि त्याच गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आपल्याला दम देण्यासाठी. आता कुकरमध्ये खाली तळाला थोडंसं तूप टाकून घेतलं इथं मी, अर्धा चमचा.
तूप छानपैकी मेल्ट होऊ द्यायचे, विरघळू द्यायचे पूर्णपणे. आणि मग एक एक करून भाताचे थर लावून घ्यायचेत आपल्याला. खाली पहिला भाताचा थर लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग नंतर हळूहळू एक एक थर लावून घ्यायचेत. आता थोडंसं पनीर टाकून घेऊ, पनीरची ग्रेव्ही. आणि ग्रेव्हीमध्ये थोडे थोडे पीस पण टाकून घ्यायचेत. पीस टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हाताने भात पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे. हातानेच भात पसरवला तर तो सगळीकडे जाईल, चमच्याने झाऱ्याने तिथल्या तिथं राहील म्हणून हाताने पसरवायचा. भाताचा थर लावून झालेला आहे आता आपला. आपण ग्रेव्हीचा थर लावून घेऊ. पनीरचे पीसेस पण टाकायचेत आता आपण ह्यामध्ये. थोडे टाकायचेत आणि थोडे नंतर वरतून टाकण्यासाठी पण ठेवायचेत. आणि ग्रेव्ही टाकायची, मसाला सगळा टाकून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला भाताचा थर लावून घ्यायचा आहे. आता मात्र आहे तेवढा सगळा भात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आता सगळा भात टाकून झालेला आहे आपला. तर आपण उरलेली सगळी ग्रेव्ही टाकून घेऊ. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही बिर्याणी आपण बनवलेली आहे. अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता वरतून फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे आपल्याला. कोथिंबीर पुदिना भरपूर सारा घ्यायचा आहे, खूप घ्यायचा आहे. त्याने बिर्याणीला चव छान येते, कारण तो जेव्हा नरम पडतो तो पूर्णपणे भातामध्ये मिसळून जातो. प्लस अर्धा चमचा अजून तूप टाकून घ्यायचं आहे शेवटी, कारण तुपाने भात मोकळा होतो, सुटसुटीत होतो, चिकट भात होत नाही. त्यामुळं तूप हे टाकायचंच आणि जास्तच टाकायचं. आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आपलं. आपण 20 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवरती भाताला दम देणार आहोत. आता आपला भात शिजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम मोकळा असा सुटसुटीत भात आपला तयार झालेला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही बिर्याणी बनवलेली आहे. सगळं साहित्य एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. एकदम मोकळी सुटसुटीतच होणार, जरासुद्धा बिघडणार नाही, चुकणार नाही, जर परफेक्ट प्रमाण असेल तर. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.